गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय मुलांनो? आवाज येत असेल तर कमेंट करा. ऑडिओ व्हिडिओ दोनों क्लियर आहे? ओके. अमृता, सार्थक, सिद्धी, अक्षय, तनुश्री. ओके. तर आकांक्षा चव्हाण आले. तर बऱ्याच जण काय ना की मुलं कनेक्ट झालेले. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काही बेसिक पॉइंट आपण कंप्लीट केले होते. थिअरॉटिकली आपण कंप्लीट करत होतो आणि लास्ट लेक्चरला जो लास्ट पॉइंट आपण कंटिन्यू करत होतो तर तो होता आय थिंक कॅपॅसिटर. कॅपॅसिटर नेमका आहे तरी काय की असं काही डिव्हाइस विच इज यूज टू इन्क्रीज, म्हणजे कॅपॅसिटर म्हणजे असं काही डिव्हाइस की जे इलेक्ट्रिक करंट इन्क्रीज करेल विदाउट इन्क्रीज इन इट्स पोटेन्शियल, त्याला म्हणू आपण कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचे आपण काल 3 टाइप्स बघितले होते. एक होता पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, दुसरं होतं दॅट इज सिलेंड्रिकल कॅपॅसिटर आणि तिसरा आहे दॅट इज स्पेरिकल कॅपॅसिटर. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर. याला आपण डिफाईन केलं होतं. कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर इज डिफाईन ॲज द चार्ज टू द काय म्हणता येईल पोटेन्शियल म्हणून आपण. याला सी न डिनोट करता येईल, म्हणजे सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही म्हणता येईल. याचा एसआय युनिट होतं कुलम पर व्होल्ट म्हणा, किंवा यालाच फॅरेड पण म्हटलं होतं आपण. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू, दॅट इज तर कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचे एकूण 2 कॉम्बिनेशन्स आहे. एक आहे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर आणि दुसरा आहे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर म्हणता येईल. मग सपोज जर तुम्ही जरी कोणते 3 कॅपॅसिटर जरी घेतले आणि हे 3 कॅपॅसिटर जर एंड टू एंड फॉर्मॅट मध्ये कनेक्ट जरी केले तर या अरेंजमेंटलाच काय म्हणू आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर म्हणता येईल. मग सपोज आपण 3 म्हणा किंवा एकूण नंबर ऑफ कॅपॅसिटर्स म्हणता येईल. जर का तुम्ही एकूण नंबर ऑफ कॅपॅसिटर जर एंड टू एंड फॉर्मॅट मध्ये कनेक्ट जरी केले तर या अरेंजमेंटलाच काय म्हणू आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर म्हणता येईल. मग कन्सिडर करा की तुम्ही कोणतेही 3 कॅपॅसिटर घेतले ज्यांची कॅपॅसिटी आहे C1, C2, C3. जर यांना एंड टू एंड फॉर्मॅट मध्ये कनेक्ट जरी केलं तर रिझल्टंट कॅपॅसिटी इन सिरीज कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 म्हणता येईल. आणि जर का तुम्ही एकूण n नंबर ऑफ कॅपॅसिटर जरी कन्सिडर जरी केले तर यासाठी हाच फॉर्म्युला कोणता राहील 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस डॉट 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 अप टू दी 1/CN पर्यंत म्हणू आपण. यानंतर आपण घेतलं दॅट इज पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर, की सपोज जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटर जर 2 कॉमन पॉइंट मध्ये कनेक्ट जरी केले तर या अरेंजमेंटलाच काय म्हणू आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर म्हणता येईल. मग रिझल्टंट कॅपॅसिटी इन पॅरलल कॉम्बिनेशन दॅट इज CP इज इक्वल टू फॉर्म्युला आहे C1 प्लस C2 प्लस C3. आणि जर का तेच जर तुम्ही एकूण n नंबर ऑफ कॅपॅसिटर जरी घेतले तर यासाठी लिहिता येईल मग CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 डॉट 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 अप टू दी CN म्हणू आपण. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट जो आहे तर तो आहे दॅट इज कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. तर आपण एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जरी घेतलं तर या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची कॅपॅसिटी विदाउट डायइलेक्ट्रिक्स, म्हणजे 2 प्लेट मध्ये असणारा जो काही स्पेस आहे यामध्ये एअर मीडियम जरी असेल तर अशा वेळेस कॅपॅसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे A epsilon 0 किंवा epsilon 0K डिवायडेड बाय काय म्हणता येईल D म्हणू आपण. बघा, कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर दॅट इज C इज इक्वल टू फॉर्म्युला आहे A epsilon 0 डिवायडेड बाय काय म्हणता येईल D म्हणू. म्हणजे 2 मेटल प्लेट्स घेतल्या, या दोघांचा एरिया जर कॅपिटल A असेल आणि या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स स्मॉल d जरी असेल अशा वेळेस कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर दॅट इज C इज इक्वल टू फॉर्म्युला आहे A epsilon 0 डिवायडेड बाय काय म्हणता येईल D म्हणू आपण. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट दॅट इज कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर व्हेन द स्पेस बिटवीन द प्लेट इज फिल्ड विथ अ डायइलेक्ट्रिक. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू A epsilon 0 डिवायडेड बाय D मायनस T प्लस T डिवायडेड बाय K.
म्हणजे कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर वेन द स्पेस बिटवीन टू मेटल प्लेट इज फिल विथ अ डायलेक्ट्रिक, जसा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के असेल आणि थिकनेस टी जरी असेल, अशा वेळेस मग कॅपॅसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता, ए एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी डिवायडेड बाय के म्हणता येईल. इतकं लक्षात आलं. तर यानंतर बघा याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे मग दॅट इज एनर्जी स्टोअर इन अ चार्ज कॅपॅसिटर. सपोज जर तुम्ही जरी कोणतं एखादं कॅपॅसिटर जरी घेतलं तर या कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोअर होईल, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स एनर्जी स्टोअर इन अ चार्ज कॅपॅसिटर. त्यासाठी 3 फॉर्म्युले आहे बघा. एनर्जी स्टोअर इन अ चार्ज कॅपॅसिटर ज्याला आपण यू न कन्सिडर जरी केलं तर यू इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2. पहिला फॉर्म्युला दॅट इज क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय सी. दुसरा फॉर्म्युला आहे दॅट इज एनर्जी स्टोअर इन अ चार्ज कॅपॅसिटर दॅट इज 1/2 क्यू इंटू व्ही. आणि तिसरा आहे U इज इक्वल टू 1/2 CV चा स्क्वेअर. असे 3 पार्ट्स आहेत बघा. एनर्जी स्टोअर इन अ चार्ज कॅपॅसिटर यासाठी आपण 3 फॉर्म्युले. सर्वात पहिला फॉर्म्युला U इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय सी. दुसरा आहे 1/2 क्यू इंटू व्ही आणि तिसरा आहे 1/2 CV चा स्क्वेअर म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे. तर यानंतर मग याच्यातला जो लास्ट पार्ट आहे तर तो आहे दॅट इज वेन दे ग्राफ जनरेटर. वेन दे ग्राफ जनरेटर नेमकं आहे तरी काय, याचं कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. वेन दे ग्राफ जनरेटर म्हणजे अशा 2 मेटॅलिक पुली असतात. एकाला नाव देऊ आपण P1, दुसऱ्याला नाव देता येईल P2. या 2 पुलीवरती असा एक एंडलेस बेल्ट पास केला आहे. एका पुलीला आपण मोटर कनेक्ट केलेली आहे, याला आपण नाव दिलं दॅट इज P1 ला आणि P2 ला आपण ऍज इट इज ठेवले. त्यानंतर एक आपण डोम शेप मेटल स्पियर घेऊ. याला असा 2 पिल्लर वरती आपण पास केलंय. त्यानंतर इथं आपण एक मेटॅलिक ब्रश घेतला ज्याला आपण कॉम C1 म्हणू, ज्याला कनेक्ट करू आपण HVR ला दॅट इज हाय व्होल्टेज रेक्टिफायर. आणि इथं एक दुसरा आपण ब्रश घेतलाय दॅट इज C2. तर याला C1 आणि इथं C2 कन्सिडर करता, याला इकडे डोमला कनेक्ट केलंय. त्यानंतर याच्या दुसऱ्या साइडने इथं एक इव्हॅक्युएटेड किंवा डिस्चार्ज ट्यूब घेतलेली आहे. या ट्यूब मध्ये आपण एक इलेक्ट्रोड प्लेस करू दॅट इज I. आणि ही सगळी अरेंजमेंट एका स्टील चेंबर मध्ये ठेवू जेणेकरून आउटसाइडला कोणता चार्ज लीक होऊ नये. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज वेन दे ग्राफ जनरेटर. या वेन दे ग्राफ जनरेटर मध्ये 2 पुली आहेत. एक पुली P1 आणि दुसरी घेतली पुली P2. पुली P1 इज कनेक्टेड टू द मोटर म्हणता येईल आणि पुली P2 ही ऍज इट इज ठेवली. त्यानंतर या दोघांवरती एक मेटॅलिक बेल्ट पास केलाय. त्यानंतर इथं आपण घेतलाय दॅट इज कॉम XC1 घेतलाय विच इज कनेक्टेड टू द HVR, ज्याचं व्होल्टेज आहे नियर अबाउट 10⁴ व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी आहे नियर अबाउट 10⁷ हर्ट्स पर्यंत. दुसऱ्या साइडने इथं आपण घेतला कॉम C2 विच इज ऍक्ट एज अ चार्ज कलेक्टर, ज्याला आपण या डोम शेप मेटल स्पियर D ला कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साइडला एक इव्हॅक्युएटेड ट्यूब दॅट इज डिस्चार्ज ट्यूब म्हटलं, ज्यामध्ये एक इलेक्ट्रोड I ठेवलेला आहे. तर याला ॲज अ सेकंड एंड कनेक्ट केले. ही सगळी अरेंजमेंट एका स्टील चेंबर मध्ये ठेवली आहे जेणेकरून आउटसाइडला कोणता चार्ज लीक होऊ नये. तर वर्किंग लक्षात घ्या. सुरुवातीला मोटर ऑन केली जाते. आता मोटर ऑन केल्यामुळे ही पुली फिरणं सुरू होईल. पुली रोटेट जरी झाली तर यावर असणारा हा जो बेल्ट आहे तो सुद्धा काय होतो, रोटेट होतो. त्यानंतर HVR ऑन केलं जातं. HVR काय करतो की इथून जो हाय व्होल्टेजचा चार्ज आहे तर तो या कॉम C1 द्वारे यावर स्प्रेड करतो या बेल्ट वरती. मग हा बेल्ट आहे ना जसा वर शिफ्ट होईल तसा हा जो चार्ज आहे हा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन शिफ्ट होतो. आता इथं पुली P2 जवळ जो काही आपण कॉम कनेक्ट केलाय C2, हा कॉम C2 काय करतो की हा चार्ज कलेक्टर म्हणून ऍक्ट होतो आणि इथला चार्ज तो कलेक्ट करतो किंवा ऍब्सॉर्ब करतो. ऍब्सॉर्ब केल्याच्या नंतर तो हा चार्ज कुठं पास कराल तर या डोम शेप मेटल स्पियर वरती पास करतो. त्यामुळे काय होते की याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल हळूहळू इन्क्रीज होत जाईल. त्यानंतर या डोम शेप मेटल स्पियरचा सेकंड एंड कुणाला कनेक्ट केलाय, या पॉझिटिव्ह टर्मिनल इलेक्ट्रोडला,
तर त्यामुळे या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल, या इलेक्ट्रोडचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल इन्क्रीज होईल आणि इथं पॉझिटिव्ह आयन्स प्ले करतात. नॅचरलची गोष्ट आहे की या दोघांमध्ये पॉझिटिव्ह काय रिपल्शन आणि मॅक्झिमम स्पीडने हे टार्गेट वरती काय केलं जातं किंवा मॅक्झिमम एनर्जीने तर ते टार्गेट वरती फायर केले जातात. तर हे आहे तुमचं वेन दे ग्राफ जनरेटर. आणि या वेन दे ग्राफ जनरेटरचा यूज तर रेडिओ आयसोटोप झालं, न्यूक्लिअर रिॲक्शन झालं, तर काही सर्टन प्रकारचे जे काही टाईपचे जे काही कॅन्सर्स आहे यांच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा काय ना की या वेन दे ग्राफ जनरेटरचा फिनॉमिना यूज केला जातो. इथपर्यंत लक्षात आलं मुलांना? इथपर्यंत लक्षात येत आहे? तर एकदा तुम्ही परत हे काय ना की बघून घ्या. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे कमेंट करा. ओके, पृथ्वीराज शिंदे म्हणतो काही अडचण नाही, अमृता वडाळकर काही अडचण नाही, वैष्णवी आयर क्लिअर, गायत्री पैठणकर क्लिअर, देन सार्थक कांडाळकर क्लिअर सर, सार्थक कवडे काही अडचण नाही, आकांक्षा चव्हाणला काही अडचण नाही, सिद्धी कुदळेला सगळे पॉईंट क्लिअर झाले. तरी पण काय ना की एकदा परत काय ना की लक्ष द्या. तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स डिस्कस करतोय. कालच्या पुढचा पार्ट आपण आज इथं कंटिन्यू करतोय. तर सुरुवात केली आपण, दॅट इज कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर इज डिफाईन ॲज, साध्या शब्दात जरी बोलायचं जरी झालं तर कॅपॅसिटरची जे काही ॲबिलिटी आहे कोणती, तर टू होल्ड दी चार्ज, की चार्ज किती स्टोअर करून ठेवण्याची जे ॲबिलिटी आहे, या ॲबिलिटीला किंवा टेंडन्सीलाच काय म्हणू आपण कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर. आणि याची ऑफिशियल डेफिनेशन आहे दॅट इज चार्ज डिवायडेड बाय पोटेन्शियल म्हणते, दॅट इज सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही. याचं एसआय युनिट आहे दॅट इज कूलम पर वोल्ट म्हणू आपण किंवा फॅरेड पण म्हणता येईल. त्यानंतर घेतला आपण कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचे दोन कॉम्बिनेशन घेतोय, एक आहे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर आणि दुसरा आहे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर म्हणता येईल. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर म्हणजे सपोज जर तुम्ही जरी काही कॅपॅसिटर जर एंड टू एंड फॉर्मॅटमध्ये कनेक्ट जरी केले तर पहिल्याचं दुसरं एंड दुसऱ्याच्या पहिल्या एंडला, पहिल्याचं दुसरं एंड दुसऱ्याच्या पहिल्या एंडला, दुसऱ्याचं दुसरं एंड तिसऱ्याच्या पहिल्या एंडला, या अरेंजमेंटला काय म्हणू आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर म्हणता येईल. तर रिझल्टंट कॅपॅसिटी इन सिरीज कॉम्बिनेशन कन्सिडर करा की तुम्ही 3 कॅपॅसिटर घेतले ज्यांची कॅपॅसिटी घेतली C1 C2 C3 आणि हे तीनही जरी एंड टू एंड फॉर्मॅटमध्ये कनेक्ट जरी केले तर अशा वेळेस रिझल्टंट कॅपॅसिटीसाठी फॉर्म्युला आहे 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 म्हणता येईल. आणि अप टू दी एंड पर्यंत कसं लिहिता येईल 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस डॉट 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 1/CN म्हणू आपण. नंतर घेतलं रिझल्टंट कॅपॅसिटी इन पॅरलल कॉम्बिनेशन, म्हणजे सपोज जर का 2 किंवा त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटर जर 2 कॉमन पॉईंट मध्ये कनेक्ट जरी केले तर या अरेंजमेंटलाच काय म्हणू आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर म्हणता येईल. मग 3 कॅपॅसिटर घेतले आपण C1 C2 आणि C3 ज्यांना आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट जरी केलं तर रिझल्टंट कॅपॅसिटी दॅट इज CP इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे C1 प्लस C2 प्लस C3 म्हणता येईल. त्यानंतर घेतला आपण दॅट इज कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, that is capacity C is equal to formula that is A epsilon 0 divided by D म्हणता येईल. इथं A चा अर्थ आहे एरिया ऑफ each plate, D चा अर्थ आहे डिस्टन्स बिटवीन 2 मेटल प्लेट आणि epsilon 0 बी द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस एअर किंवा व्हॅक्यूम म्हणता येईल. त्यानंतर घेतला आपण कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर when the space between 2 plate is filled with a dielectric medium of dielectric constant K. अशा वेळेस फॉर्म्युला आहे C is equal to A epsilon 0 divided by D minus T plus T divided by काय म्हणता येईल K घेऊ आपण. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट दॅट इज एनर्जी स्टोअर इन अ चार्ज कॅपॅसिटर. कन्सिडर करा की तुम्ही कोणते एखादं कॅपॅसिटर घेतलं की ज्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आपण C घेतली, याला पूर्ण भरण्यासाठी लागणारा जो चार्ज आहे तर तो आपण Q कन्सिडर केला आणि
तर पोटेन्शियल जर आपण V कन्सिडर जरी केलं तर अशा वेळेस एनर्जी स्टोअर इन अ चार्ज कॅपॅसिटर दॅट इज U इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2 Q स्क्वेअर डिवायडेड बाय C. हा पहिला. दुसरा फॉर्म्युला आहे 1/2 Q इंटू V आणि तिसरा आहे 1/2 CV चा स्क्वेअर म्हणता येईल. ठीक आहे. तर आणि फायनली आपण घेतलं दॅट इज दोन ग्राफ जनरेटर म्हणून आपण इथपर्यंत लक्षात आलंय. तर यानंतर मग आपण याचे क्वेश्चन कंटिन्यू करू. तर लक्ष द्या मुलांना, आपण क्वेश्चन वरती वर्क करू. पहिल्या क्वेश्चन पासून आपण सुरुवात करू. नीट लक्ष द्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणताय बघा क्वेश्चन, लक्षात घ्या. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर अ कंडक्टिंग सरफेस हॅव्हिंग युनिफॉर्म सरफेस चार्ज डेन्सिटी दॅट इज सिग्मा. एक कोणताही सरफेस दिलेला आहे, या सरफेसच्या जस्ट आउटसाइडला एखादा पॉइंट जरी असेल तर त्या पॉइंट वरती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती राहील. आता आपल्याकडे एकूण 3 फॉर्म्युले आहेत, 3 पॉइंट्स तुम्हाला माहित आहे. सर्वात पहिला आहे दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड अ चार्ज कंडक्टिंग स्पियर. फॉर्म्युला कोणता आहे तर E इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला बघा तुम्हाला आठवत असेल, स्पियर साठी काय लिहून दिला आहे, E इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q डिवायडेड बाय R स्क्वेअर. दुसरा आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड अ चार्ज कंडक्टिंग सिलेंडर, आणि या सिलेंडर साठी फॉर्म्युला लिहून दिला आहे 1/2 पाय एप्सिलॉन 0, इथं आहे लॅम्बडा डिवायडेड बाय R. तिसरा होता दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड अ इन्फायनाइटली लॉंग थिन प्लेन शीट, आणि यासाठी फॉर्म्युला आहे सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0. ठीक आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे की इथं एक सरफेस दिला आणि त्याच्या जस्ट आउटसाइडला पाहिजे. आता जस्ट आउटसाइडला हा जो फॉर्म्युला होता हा होता प्लेन शीट साठी, आणि शीटच्या दोनही साइडचा जो काही चार्ज आहे तर तो एकत्रित इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रोड्यूस करायचा. इथं मात्र एक सरफेस आणि त्याच्या जस्ट आउटसाइडला आहे, तर इथं फक्त ट्वाइस राहणार नाही, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला असेल तर सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन म्हणा किंवा एप्सिलॉन 0 म्हणता येईल. बघा नुसता सरफेसच्या जस्ट आउटसाइडला जरी असेल त्यावेळेस फॉर्म्युला बनता आहे सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. सो बघा सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0 कधी आहे, ज्यावेळेस तुम्ही एक मेटॅलिक इन्फायनाइट लॉंग थिन प्लेन शीट जरी घेतली त्यासाठी, आणि फक्त जस्ट जर एखादा सरफेस जर घेतला त्याच्या आउटसाइडला मग राहील किती, सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. मग सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 चे दोन ऑप्शन्स आहे, एक आहे ए सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 अँड इज पॅरलल टू द सरफेस, आणि दुसरा आहे सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 अँड इज नॉर्मल टू द सरफेस. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नेहमी काय असेल त्याला नॉर्मल राहील. मग यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, दॅट इज सी, सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 अँड इज नॉर्मल टू द सरफेस म्हणू आपण. करताय, अरे करताय मुलांनो, कमेंट करा. ओके. तर पुढचा क्वेश्चन बघा. बघा हे लक्षात आलं. इथपर्यंत समजलंय. बघा परत एक वेळा काय ना की हा क्वेश्चन रिपीट करतोय, काय म्हटलेलं आहे त्यांनी. तर क्वेश्चन समजून घ्या. हा विचारला गेलाय MST CET 2025 ला. काय म्हणणं आहे बघा, the electric field intensity near a conducting surface having uniform surface charge density that is sigma is given by epsilon 0 be the permittivity of the free space. तर एक सरफेस दिलाय आणि या सरफेसच्या जस्ट आउटसाइडला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारलेला आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे एकूण 3 फॉर्म्युले आपल्याकडे. सर्वात पहिला आहे दॅट इज हाय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड अ चार्ज कंडक्टिंग स्पियर. हाय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड अ चार्ज कंडक्टिंग सिलेंडर म्हणता येईल. आणि हा तिसरा आहे दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड अ इन्फायनाइटली लॉंग थिन प्लेन शीट म्हणू आपण.
तर याने काय म्हटलेलं आहे, शीट दिलेली नाहीये, एक जस्ट आउटसाइडला एखादा कंडक्टर जरी असेल तर त्यासाठी मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे, सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. आणि सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 सोबत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असेल, इज नॉर्मल टू द सरफेस म्हणून आपण. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, सी म्हणता येईल. इतकं लक्षात आलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा लक्ष द्या, क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन दिलेला आहे, हा विचारला गेला आहे MST CET 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय. त्यांनी म्हटलं 80 जूल ऑफ वर्क इज रिक्वायर्ड. बघा टोटल वर्क पाहिजे आपल्याला, किती वर्क पाहिजे, 80 जूल, दॅट इज 80. मग 80 जूल ऑफ वर्क इज रिक्वायर्ड इन मुव्हिंग अँड इलेक्ट्रिक चार्ज ऑफ 2 कूलम. एक चार्ज आहे जो आहे 2 कूलमचा, फ्रॉम अ पॉइंट, एका पॉइंट पासून, वेअर द पोटेन्शियल इज, म्हणजे एका पॉइंट वरती पोटेन्शियल आहे -8 व्होल्ट अँड अनदर पॉइंट वेअर द पोटेन्शियल इज V व्होल्ट. मग याला बघा सॉल्व्ह करत असताना त्यांनी दिलेलं काय, वर्क दिलेला आहे 2 पॉइंट मध्ये असणारा, ज्याला मी WAB कन्सिडर करतोय. WAB किती दिलेला आहे तुम्हाला, 80 जूल, 80. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी मेन्शन केलेलं आहे चार्ज दिलेला आहे, दॅट इज Q0 इज इक्वल टू किती आहे, 2 कूलम. तर पहिल्या याच्यावरती असणार जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल V1 इज इक्वल टू, म्हणजे पहिल्या पॉइंट वरती पाहिजे त्याला VA कन्सिडर करा. VA इज इक्वल टू -8V आणि VB इज इक्वल टू, तर त्यांनी दिलेला आहे V व्होल्ट. तर विचारला या V ची व्हॅल्यू किती राहील. ठीक आहे. मग आता V कॅल्क्युलेट करायचं जर असेल तर बघा सुरुवातीला काय करू आपण, तर याच्यानुसार एक व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घेऊ. व्हॅल्यूज कशी फाइंड कराल, तर बघा, तर यावरून बघा पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज VAB इज इक्वल टू, फॉर्म्युला कोणता आहे, वर्क AB डिवायडेड बाय काय होते, Q0. बरोबर. व्हॅल्यूज पुट करा, VAB पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय राहील, WAB किती आहे, 80 डिवायडेड बाय 2, दॅट इज VAB इज इक्वल टू किती होईल, 40. आता VAB म्हणजेच काय, तर 2 पॉइंट मध्ये असणारा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा डिफरन्स, दॅट इज VB मायनस VA इज इक्वल टू किती दिसत आहे, 40. मग आता बघा VB ची व्हॅल्यूज किती आहे, V मायनस ऑफ VA ची व्हॅल्यू किती आहे, -8 इज इक्वल टू 40. मायनस मायनस प्लस, म्हणजे V प्लस 8 इज इक्वल टू काय येईल, 40. प्लस 8 तिकडे गेल्यावर काय येईल, मायनस, म्हणजे V इज इक्वल टू 40 मायनस 8, म्हणजे V इज इक्वल टू काय राहील, 32 व्होल्ट. म्हणजे दुसरा जो पॉइंट आहे की ज्या पॉइंट वरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे, V व्होल्ट आहे, तर या V ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, मग 32 व्होल्ट. तर बघा मुलांचा आधीच ऑप्शन आला, आकांक्षा, वैष्णवी, सिद्धी, अमृता, रुचा, समीक्षा, सर्वेश, वैष्णवी आहेर, देन सार्थक, प्रतीक्षा काळे, ऋतुजा बुजाडे, आरती वाघ, यांचं सगळ्यांचं ऑप्शन कोणता आलेला आहे, तर ऑप्शन सी. कळताय तुम्हाला. तर इथपर्यंत लक्षात आलं बाळांनो. बघा क्वेश्चन परत पाहिजे तुम्ही एक वेळा रिपीट करतो, काय दिलेला आहे. यांनी काय म्हटलेला, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. काय म्हणताय बघा, इफ 80 जूल ऑफ वर्क इज रिक्वायर्ड इन मुव्हिंग अँड इलेक्ट्रिक चार्ज, म्हणजे 80 जूल ऑफ वर्क पाहिजे, दॅट इज वर्क AB इज इक्वल टू काय घेतला आपण, 80 जूल कन्सिडर केलंय. इन मुव्हिंग अँड इलेक्ट्रिक चार्ज ऑफ 2 कूलम, दॅट इज Q0 इज इक्वल टू आहे 2 कूलम. फ्रॉम अ पॉइंट वेअर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज, एका पॉइंट वरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल दिलाय VA इज इक्वल टू -8 व्होल्ट, तर दुसऱ्या पॉइंट वरती पोटेन्शियल किती आहे, V व्होल्ट, म्हणजे आपण VB इज इक्वल टू कन्सिडर केलाय V व्होल्ट, तर V ची व्हॅल्यू पाहिजे. आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय, ते वर्क बिटवीन 2 पॉइंट्स डिवायडेड बाय काय म्हणता येईल, चार्ज घेऊ Q0. सो पोटेन्शियल डिफरन्स VAB इज इक्वल टू काय राहील, 80 डिवायडेड बाय 2, 2 ने डिवाइड केला 80 ला किती राहील, 40, म्हणजे VAB इज इक्वल टू काय असेल, 40. VAB म्हणजेच काय येईल, VB मायनस VA इज इक्वल टू काय लिहिता येईल, 40. सो VB ची व्हॅल्यू V मायनस ऑफ VA किती आहे, -8 इज इक्वल टू 40, मायनस मायनस प्लस. सो V प्लस 8 इज इक्वल टू 40, प्लस 8 तिकडे गेल्यावर काय येईल, मायनस, म्हणजे V इज इक्वल टू 40 मायनस 8, दॅट इज V इज इक्वल टू काय असेल, 32 व्होल्ट. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन सी. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, हा सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, दॅट इज CET 2025 आणि 2024 ला. क्वेश्चन लक्षात द्या काय दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, N स्मॉल स्पेरिकल ड्रॉप
म्हणजे एकूण किती आहेत n नंबर ऑफ कसे ड्रॉप्स आहेत स्पेरिकल ड्रॉप्स ऑफ सेम साइज विच आर चार्ज टू V वोल्ट. सगळे जे आहे तर ते V वोल्ट वरती चार्ज केले. इच ना कंबाईन टू फॉर्म अ सिंगल बिग ड्रॉप. यापासून एक सिंगल बिग ड्रॉप फॉर्म केलाय. द पोटेन्शियल ऑफ द बिग ड्रॉप इज. तर बिग ड्रॉपचं पोटेन्शियल किती राहील तर ते पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता पोटेन्शियल जर कॅल्क्युलेट करायचं जरी झालं बघा त्यांनी काय दिलेलं आहे की एकूण n नंबर ऑफ स्मॉल ड्रॉप्स दिलेले आहेत आणि या सगळ्यांना काय केलं त्यांनी तर सगळे सेम साईजचे आहेत. तर अरेंजमेंट वाईज दाखवायचं जरी झालं तर इथं आपण काही ड्रॉप्स घेतले. या प्रत्येकाची रेडियस आपण स्मॉल आर कन्सिडर केली. यापासून एक बिग ड्रॉप जनरेट केला ज्याची रेडियस आपण कॅपिटल आर कन्सिडर केली आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे तर यापासून जर एक बिग ड्रॉप तयार जरी केला तर या ड्रॉप साठी पोटेन्शियल किती राहील तर ते पोटेन्शियल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता पोटेन्शियलच्या आधी सुरुवातीला रेडियस आपण मॅचअप करून घेऊ बाळांनो. रेडियस कशी कॅल्क्युलेट कराल तर या n नंबर ऑफ ड्रॉप्सचं जे काही व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम मात्र सेम राहील. दॅट इज व्हॉल्यूम ऑफ n ड्रॉप्स. n ड्रॉपचं व्हॉल्यूम किती असेल n इंटू एका ड्रॉपचं व्हॉल्यूम जरी म्हणा हा एक स्पियर आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला 4/3 पाय r चा क्यूब. ठीक आहे. तर इज इक्वल टू या एका ड्रॉपचं व्हॉल्यूम काय राहील तर 4/3 पाय कॅपिटल आर चा क्यूब. 4/3 पाय कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं राहील n इंटू आर क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू त्याचा काय असेल क्यूब म्हणता येईल. तर बघा यावरून आपण काय करू तर दोन्ही साईडचं क्यूब रूट जरी घेतलं तर क्यूब रूट घेतलं इथं राहील काय n टू दी पॉवर 1/3 इंटू आर इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. तर आता बघा हे झालं रेडियस या बिग ड्रॉपची रेडियस म्हणून आपण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आपल्याला एकत्रित. तर सुरुवातीला काय करून घेऊ आपण तर या सगळ्यांपासून ज्यावेळेस तुम्ही एक ड्रॉप क्रिएट कराल तर याचं व्हॉल्यूम पाहिजे सॉरी तर यासाठी बघा या सगळ्यांना काय केलं बघा n स्मॉल स्पेरिकल ड्रॉपलेट ऑफ सेम साइज विच आर चार्ज टू तर V वोल्ट each and combine to form a single big drop. तर पोटेन्शियल ऑफ द बिग ड्रॉप या ड्रॉपचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण मानून घेऊ की या ड्रॉपचं पोटेन्शियल V आहे. तर बघा आता याला आपण सिम्प्लिफाय करू. मला V च्या फॉर्म मध्ये रिलेशन पाहिजे तर या सगळ्यांचा आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल जरी घेतलं तर टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल दॅट इज V इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू चार्ज काय असेल तर Q डिवाइडेड बाय रेडियस काय म्हणता येईल याची R. हे एकासाठी असे एकूण किती ड्रॉप्स आहे n ड्रॉप्स आहे. म्हणजे इथं लिहिता येईल V इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू NQ डिवाइडेड बाय काय म्हणता येईल आपण R कन्सिडर जरी केलं. बघा एका ड्रॉप साठी आहे ना याचा आपण विचारात जरी घेतला व्हॉल्यूम इज इक्वल टू तर जनरली आहे ना याच्या एका ड्रॉप साठी जरी बघा रिलेशन लक्षात घ्या. क्वेश्चन परत एक वेळा समजून घ्या. तर बघा काय दिलंय बघा मुलांचा ऑप्शन येत आहे. समीक्षा सेलरचा ऑप्शन डी आलेला आहे. रोहन बैरागीचा ऑप्शन डी आलेला आहे. लक्षात द्या काय म्हणताय n स्मॉल स्पेरिकल ड्रॉप्स ऑफ सेम साइज आणि एकूण n स्मॉल स्पेरिकल ड्रॉप्स दिलेले आहे ज्यांचं आणि एकूण n नंबर ऑफ ड्रॉप्स आहे सगळ्यांचा साइज सेम आहे. तर एकाचा आपण व्हॉल्यूम कन्सिडर जरी केलं ते आहे 4/3 पाय कॅपिटल आर चा क्यूब. असे एकूण किती आहे n नंबर आहे. म्हणजे n इज इक्वल टू n इंटू 4/3 पाय आर चा क्यूब इज इक्वल टू एका बिग ड्रॉपचं व्हॉल्यूम राहील दॅट इज 4/3 पाय इंटू कॅपिटल आर चा क्यूब. 4/3 पाय कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं राहील n इंटू कॅपिटल आर चा क्यूब सॉरी n इंटू स्मॉल आर चा क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर चा क्यूब. दोन्ही साईडचं क्यूब रूट घेतलंय म्हणजे n टू दी पॉवर 1/3 r इज इक्वल टू काय असेल कॅपिटल आर म्हणता येईल. आता बघा एकाचा आपण व्हॉल्यूम पोटेन्शियल जर घेतला आपण तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल फॉर अ सिंगल स्पेरिकल ड्रॉप फॉर्म्युला कोणता आहे V इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू Q डिवाइडेड बाय R. याला दिलं इक्वेशन 1. या बिग ड्रॉपचा आपण विचार जरी केला तर बिग ड्रॉप साठी असणारा व्हॉल्यूम पोटेन्शियल डिफरन्स सॉरी पोटेन्शियल आपण कन्सिडर केलं V डॅश इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता राहील 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू इथं Q च्या ऐवजी कन्सिडर करू आपण दॅट इज Q डॅश डिवाइडेड बाय रेडियस किती घेता येईल R डॅश म्हणा किंवा इथं रेडियस आपण याची कॅपिटल R कन्सिडर केलेली आहे.
ठीक आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे व्ही डॅश. मग व्ही डॅश फाईंड करण्यासाठी बघा व्हॅल्यूज पुट करू आपण. तर इथं लिहिता येईल मग व्ही डॅश इज इक्वल टू हे आहे तसंच ठेवलंय 1/4πε0. राहिला प्रश्न इथं चार्ज पाहिजे. एकावर चार्ज किती होता क्यू, असे एकूण किती आहे एन, म्हणजे इथं राहील काय एन क्यू टोटल चार्ज डिवायडेड बाय रेडियस कॅपिटल आर. कॅपिटल आर इज इक्वल टू किती आहे एन टू दी पॉवर 1/3 इंटू काय दिसतंय स्मॉल आर. ठीक आहे. यातलं बघा आपण काय करू, या एन ला थोडं सेपरेट केलं आणि याला डिवाइड आहे एन टू दी पॉवर 1/3. वाचलेलं आपण एका साईडला घेऊ. वाचलेलं एका साईडला घेतलं इथं राहील काय 1/4πε0 इंटू इथं दिसतंय क्यू डिवायडेड बाय स्मॉल आर. आता याला पॉवर काही ना म्हणजे काय घेता येईल 1. दोघांचं बघा डिनॉमिनेटर सेम आहे आणि डिव्हिजन आहे म्हणजे पॉवरचं काही सबट्रॅक्शन, म्हणजे इथं राहील 1 - 1/3. आणि ही जे व्हॅल्यू आहे 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर, इक्वेशन 1 नुसार याचा अर्थ काय होईल व्ही मीन्स व्ही डॅश इज इक्वल टू बघा एन टू दी पॉवर, इथं एलसीएम काढा 3 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 3 - 1 इंटू काय असेल व्ही, म्हणजे व्ही डॅश इज इक्वल टू एन टू दी पॉवर 2/3 इंटू काय असेल व्ही. तर यासाठी मग करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे दॅट इज डी एन टू दी पॉवर 2/3 व्ही म्हणू आपण. तर बघा तर ऋतुजा भुजाडेचं डी आलेलं आहे ऑप्शन, सिद्धीचं डी आलेलं आहे, ऋतुजा प्रतीक्षा काळेचं डी आलेलं आहे, अमृता वडाळकरचं डी आलेलं आहे, आरती वाघचं डी आलेलं आहे, वैष्णवी आहेरचं डी आलेलं आहे. परत एक वेळा काय ना क्वेश्चन मी रिपीट करतो मॅडम, लक्ष द्या काय दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे काही स्पेरिकल ड्रॉपलेट्स आहे. किती स्पेरिकल ड्रॉप्स आहे दॅट इज एन. ठीक आहे. मी इथं एन ड्रॉप घेतले, प्रत्येकाची रेडियस किती कन्सिडर केली आपण स्मॉल आर. तर सगळे सेम साईजचे विच आर कंबाईन विच इज चार्ज टू पोटेन्शियल व्ही. या सगळ्यांना आपण पोटेन्शियल व्ही ने चार्ज केलेलं आहे. इच कंबाईन टू फॉर्म अ सिंगल बिग ड्रॉप. यापासून एक बिगर ड्रॉप तयार केला आपण ज्याची रेडियस कॅपिटल आर घेतली. आता या नंबर ऑफ ड्रॉप पासून जर एक ड्रॉप जर तयार म्हणजे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स पासून जर एक ड्रॉप तयार जरी केलं तर यांचा एरिया भलाही चेंज होईल पण व्हॉल्यूम मात्र चेंज होत नाही. म्हणजे या एन नंबरचं जे व्हॉल्यूम आहे दॅट इज एन टाइम्स एकाचं व्हॉल्यूम. बरोबर. फॉर्म्युला कोणता 4/3 पाय आर चा क्यूब इज इक्वल टू, तर या एका ड्रॉपचं व्हॉल्यूम असेल दॅट इज 4/3 पाय कॅपिटल आर चा क्यूब बनते. 4/3 बाय कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे राहील एन इंटू आर चा क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर चा क्यूब. दोन्ही साईडचं क्यूब रूट घ्या म्हणजे एन टू दी पॉवर 1/3 आर इज इक्वल टू काय राहील कॅपिटल आर. ही झाली रेडियस बिगर ड्रॉपची. आता एकासाठी आपण विचार जरी केला तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला कोणता आहे 1/4πε0 इंटू क्यू डिवायडेड बाय आर, इक्वेशन 1 याच्या एका सिंगल साठी. तर आपल्याला बिगर साठी विचार घ्यायचा आहे तर बिगर साठी बघा इथं लिहिलंय मी व्ही डॅश इज इक्वल टू फॉर्म्युला राहील 1/4πε0. चार्ज मात्र याचा चेंज होईल टोटल चार्ज नाही का. तर इथं काय कन्सिडर केलंय आपण क्यू डॅश डिवायडेड बाय याची रेडियस किती आहे कॅपिटल आर. तर आता बघा व्ही डॅश इज इक्वल टू हे आहे 1/4πε0 आहे तसंच राहील. मग यावरती असणारा टोटल चार्ज केलं तर एकावरती चार्ज क्यू आहे असे एकूण किती आहे एन मिळून याचा चार्ज तयार होईल ना, म्हणजे टोटल चार्ज इज इक्वल टू एन टाइम्स ऑफ क्यू म्हणू. आणि रेडियस आपल्याकडे आहे किती आहे एन टू दी पॉवर 1/3 आर म्हणू आपण नाही का. तर हा एन आणि हा एन टू दी पॉवर 1/3 सेपरेट घेतले. इथं राहील मग 1/4πε0 इंटू क्यू डिवायडेड बाय आर. याची व्हॅल्यू झाली व्ही म्हणजे इथं एन टू दी पॉवर 1 - 1/3. तर सिम्प्लिफाय केल्यावर राहील काय एन टू दी पॉवर 3 - 1 दॅट इज किती असेल 2/3 म्हणजे व्ही डॅश इज इक्वल टू एन टू दी पॉवर 2/3 इंटू काय असेल व्ही. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे डी दॅट इज एन टू दी पॉवर 2/3 इंटू व्ही. कळताय. हा क्वेश्चन समजला कमेंट करा बाळांनो. या क्वेश्चन मध्ये काही अडचणी आहे अशाच प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील. काही अडचण या क्वेश्चन मध्ये कमेंट करा मुलांनो. अजूनही तुमचे कमेंट आलेले नाहीये. आनंद उगले म्हणताय ऑप्शन डी आलेला आहे. समीक्षा मोरे नो डाऊट, सर्वेश नो डाऊट, सार्थक नो डाऊट, वैष्णवी आहेर नो डाऊट. बाकीचे मुलं ऋतुजा भुजाडे नो डाऊट. बाकीचे कमेंट करा. अमृता वडाळकर नो डाऊट. ओके. गायत्री पैठणकर नो डाऊट. सुमित नक्की समजलंय तुम्हाला. तर पुढच्या क्वेश्चन वरती जाऊ मग आपण. नक्की करताय ना. स्वरांजलीचं म्हणणं आहे समजलंय. रुचाचं म्हणणं आहे अंडरस्टूड सर. मयूर नो प्रॉब्लेम. तर पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला.
बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, त्यांनी म्हटलेलं आहे द इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही इज गिवन ॲज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स एक्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे डिस्टन्स एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे व्ही इज इक्वल टू, बघा जे दिलं आहे आपण ते लिहून घेऊ. व्ही इज इक्वल टू काय दिलेलं आहे त्याने, 4x² प्लस 8x मायनस 3. ठीक आहे, ऑडिओ येत नाहीये, आवाजाचा प्रॉब्लेम येत आहे. आता होतोय का मुलांना, आवाज क्लिअर आहे, कमेंट करा आवाज येतोय. ओके, झालं क्लिअर है ना. लक्ष द्या. आता नेक्स्ट क्वेश्चन घेतोय आपण. क्वेश्चन विचारला गेलेला आहे MST CET 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज गिवन ॲज अ फंक्शन ऑफ x बाय V इज इक्वल टू, तुम्हाला दिलेला आहे 4x² प्लस 8x मायनस 3 वोल्ट. द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, ते या ना, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यूज पाहिजे, दॅट इज E पाहिजे. आणि सोबत त्यांनी काय दिलेलं आहे, x इज इक्वल टू किती घ्यायचं आहे, 0.5 मीटर. आता यासाठी बघा एक फॉर्म्युला तुम्हाला आठवतो, E इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहून दिला होता, dv डिवायडेड बाय dx. फरक एवढाच आहे की आता डायरेक्शन दोघांची एकामेकाला काय राहील, ऑपोजिट राहील. बरोबर, मग व्हॅल्यूज पुट करा, दॅट इज E इंटू d डिवायडेड बाय dx ऍज इट इज ठेवलंय आणि राहिला प्रश्न v ची व्हॅल्यू किती आहे, 4x² प्लस 8x मायनस 3. यातलं बघा मायनस तसंच ठेवलंय आपण. इथं 4 कॉन्स्टंट आहे, x² ची डेरिव्हेटिव्ह किती राहील, 2x प्लस 8 इंटू x ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3 ची डेरिव्हेटिव्ह काय असेल 0. म्हणजे इथं लिहिता येईल E इज इक्वल टू मायनस 4 2 चा 8x प्लस 8 म्हणू आपण. बघा नीट लक्ष द्या बाळांनो. अच्छा, ऑप्शन आलेला बघा, रिचाचा ऑप्शन डी आलेला आहे, महेशचा ऑप्शन डी आलेला आहे, सिद्धीचा ऑप्शन डी आलेला आहे. बघू आपण. बघा क्वेश्चन लक्षात घ्या, त्यांनी काय दिलेलं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यूज दिलेली आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यूज किती आहे, V इज इक्वल टू काय दिसत आहे, 4x² प्लस 8x मायनस 3. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिजे E. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे, तर मायनस dv डिवायडेड बाय dx. dv बाय dx आहे, फक्त डायरेक्शन E आणि V ची एकामेकाला अपोजिट असते. सो त्यानुसार इथं राहील मायनस dv डिवायडेड बाय dx, हे मायनस तसंच ठेवलंय. इथं राहील मग d डिवायडेड बाय dx V च्या ऐवजी 4x² प्लस 8x मायनस 3. हा 4 ऍज इट इज राहील, x² ची डेरिव्हेटिव्ह 2x, 8 ऍज इट इज, x ची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 0 म्हणजे मायनस 8x प्लस काय असेल 8. तर आता बघा इथं याला पुढे सॉल्व्ह करू. म्हणजे E इज इक्वल टू इथं राहील मग मायनस 8 इंटू पुट करा. आता x इज इक्वल टू किती पुट करा, 0.5 प्लस काय दिसत आहे 8. बघा तर मायनस तसाच ठेवला. बघा 8 इंटू 0.5 दॅट इज किती होईल, 4 प्लस काय दिसत आहे 8. 4 प्लस 8 किती, 12. म्हणजे E इज इक्वल टू काय असेल, मायनस 12 व्होल्ट पर मीटर. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, मायनस 12. बऱ्याच जणांचं 12 आहे पण मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये 12 असेल. जर का आपण याची डायरेक्शन वाईज विचार जरी केला तर याचा आन्सर किती येत आहे, मायनस 12 येत आहे. कन्फ्युज होऊ नका. डी आणि बी मध्ये बघा, जर का मॅग्निट्यूड जरी घेतलं तर 12च येणार आहे, पण इथं जरी म्हणाल तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल दोन्ही एकामेकाला ऑपोजिट डायरेक्शन असते, त्यामुळे याचा ऑप्शन किती असेल, बी. तर समीक्षा मोरेंचं बी आलेलं आहे, ऋतुजा भुजाडेचं बी आलेलं आहे, अमृताचं बी आलेलं आहे, समीक्षा शेलारचं बी आलेलं आहे, सुमित मोरे बी, प्रतीक्षा काळे बी, ऋतुजा ठेंगडे बी, प्रीती कांबळेचं पण काय आलेलं आहे, बी ऑप्शन आलेलं आहे. कळताय मुलांना? तर इथपर्यंत लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन समजला तुम्हाला? बघा, समर्थ कांडाळकर त्यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे, संकेत वाघचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. आता याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काय दिलेला आहे बघा. हा क्वेश्चन काय विचारलेला आहे CET 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, अ कंडक्टिंग स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल R. एक स्पियर आहे, या स्पियरची रेडियस आहे कॅपिटल R. पुढे बघा, इज गिवन अ चार्ज Q. त्यावरती चार्ज किती पास केलेला आहे, Q चार्ज पास केलेला आहे युनिफॉर्मली.
द इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे आपल्याला पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, बरोबर, याला आपण ई कन्सिडर करू. आणि दुसरं काय पाहिजे, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल दॅट इज व्ही. कुठं पाहिजे, ऍट द सेंटर ऑफ द स्पियर, स्पियरच्या सेंटर वरती पहिले पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि दुसरा पाहिजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बघा अशा प्रकारचा एखादा स्पियर दिलेला आहे, ठीक आहे, या स्पियरची रेडियस दिलेली आहे कॅपिटल आर, यावरती चार्ज पास केलेला आहे. हा चार्ज किती आहे, क्यू. तर त्याने विचारलं आहे की या सेंटर वरती एक तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती राहील. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ह्या कंडक्टरच्या आतमध्ये कधीच पास होत नाही. त्यानुसार इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द कंडक्टर किंवा इनसाइड द स्पियर किती असायला पाहिजे, 0. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एक डिसाइड झालं आपलं काय, तर ई ची व्हॅल्यू 0. कारण स्पियरच्या आतमध्ये कधीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी राहत नाही, याच्या बाहेर नेहमी असेल. सो आतल्या बाजूने इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय, 0. हा एक पार्ट झाला. राहिला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला कोणता आहे, 1/4πε0 इंटू क्यू डिवायडेड बाय काय होते, आर. व्हॅल्यूज पुट करा. V इज इक्वल टू 1/4πε0. क्यू च्या ऐवजी चार्ज काय दिलाय, कॅपिटल क्यू, आणि स्मॉल आर च्या ऐवजी इथं दिलाय कॅपिटल आर. म्हणजे म्हणता येईल की ई 0 आणि तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल दॅट इज 1/4πε0 दॅट इज क्यू डिवायडेड बाय आर. चेक करा बरं तुम्हाला ऑप्शन कोणतं दिसतंय. पहिले ई पाहिजे, पहिले ई ची व्हॅल्यू कोणती आहे, पहिले 0. ऑप्शन काय राहील, ए. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 आणि नंतरची व्हॅल्यूज आहे तर क्यू डिवायडेड बाय 4πε0 इंटू काय म्हणता येईल, आर. बघा प्रतीक्षा काळेचा ऑप्शन ए आलेला आहे, ऋतुजा भुजाडे ए, अमृता ए, रुचा ए, रोहन बैरागी ए, आरती वाघ ए, समीक्षा मोरे ए, आकांक्षा चव्हाण ए. व्हेरी गुड. तर इथपर्यंत लक्षात आलं. अंकिता मोरेला ए, मोरेचा पण ऑप्शन आला, ऋतुजा ठेंगडेचा ऑप्शन पण ए आलेला आहे. करताय मुलांनो, हा क्वेश्चन समजला तुम्हाला. तर परत एक वेळा काय ना मी तुम्हाला हा क्वेश्चन सांगतो. काहींचं ऑप्शन बी आलेलं होतं, त्यानुसार काय ना की मी तुम्हाला करेक्ट करून देतो. बघा काय म्हणणं आहे, अ कंडक्टिंग स्पियर ऑफ रेडियस, एक स्पियर दिलेला आहे ज्या स्पियरची रेडियस किती आहे, कॅपिटल आर, इज गिवन अ चार्ज क्यू, यावरती असणारा चार्ज किती दिलाय, क्यू युनिफॉर्मली. द इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिजे and the electric potential that is V at the center of the sphere are respectively. याच्या सेंटर वरती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती राहील ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता स्पियरच्या आतल्या बाजूने कधीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी राहत नाही, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द स्पियर किती आहे, 0. दॅट इज ई ची व्हॅल्यू झाली 0. पुढे आला प्रश्न इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/4πε0 इंटू क्यू डिवायडेड बाय आर. आता चार्ज स्मॉल क्यू च्या ऐवजी काय दिलाय, कॅपिटल क्यू, आणि रेडियस यानी स्मॉल आर च्या ऐवजी काय दिलाय, कॅपिटल आर दिलेली आहे. तर यासाठी मग करेक्ट ऑप्शन असेल ई 0 आणि V इज इक्वल टू 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर, आणि ते कोणतं आहे, ऑप्शन ए. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. बघा आता पुढचा क्वेश्चन घेऊ. याला तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हा तुमच्याकडून सॉल्व्ह होईल. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, क्वेश्चन समजून घ्या. द 2 पॉइंट चार्जेस, पहिला आहे दॅट इज +10 मायक्रोकुलम आणि दुसरा आहे दॅट इज 4 मायक्रोकुलम. 2 चार्ज आहेत. मग पहिला चार्ज आपण इथं कन्सिडर करू, दॅट इज Q1 इज इक्वल टू 10 मायक्रोकुलम. याला कन्वर्ट करा 10 इंटू 10⁻⁻6 कुलम. दुसरा चार्ज आहे दॅट इज Q2 इज इक्वल टू 4 मायक्रोकुलम, दॅट इज 4 इंटू 10⁻⁻6 कुलम. आर प्लेस ऍट 10 सेंटीमीटर अपार्ट. हे दोन्ही एकामेकापासून किती अंतरावरती आहे, दॅट इज 10 सेंटीमीटर वरती आहे. ठीक आहे, तर पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. द वर्क रिक्वायर्ड टू बी डन टू ब्रिंग देम 2 सेंटीमीटर क्लोजर. याला 2 सेंटीमीटर क्लोज आणण्यासाठी नेमकं किती वर्क होईल, तर ते वर्क तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज वर्क डब्ल्यू पाहिजे. आता वर्क डब्ल्यू जरी म्हणाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की 2 चार्ज पैकी एक चार्ज आपल्याला मूव्ह करायचा आहे. एक जनरल रिलेशन तुम्हाला माहिती आहे, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज VAB इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला, तर वर्क दॅट इज WAB डिवायडेड बाय काय होते, तर चार्ज आपण कन्सिडर करू.
तर आपल्याला जे बघा इथं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर तुम्हाला जे फाइंड आउट करायचं आहे तर ते वर्क कॅल्क्युलेट करायचं आहे. आता वर्क जरी म्हणाल तर या दोन चार्जला आपल्याला मूव्ह करण्यासाठी लागणारं जे काही वर्क आहे, क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर इथं लिहिता येईल दॅट इज WAB इज इक्वल टू VAB इंटू काय लिहिता येईल तर चार्ज म्हणून आपण कोणत्या तरी एकाला आपण मूव्ह करणार आहोत. एक आपण Q1 तसाच जरी ठेवला तर Q2 ला आपण कुणाला तरी एकाला मूव्ह करू, किंवा साध्या शब्दात जर तुम्हाला बोलायचं जरी झालं तर VAB म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे दोघांसाठी. तर बघा आता रिलेशन कसं लिहाल, पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला जर घ्यायचा जरी झाला तर पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला कोणता लिहिता येईल आपल्याला, तर 1/, बघा VAB म्हणजे VB मायनस काय घेता येईल VA म्हणू आपण. तर एक तर तुम्ही या फॉर्म मध्ये घ्या, किंवा आपल्याला दोघांच्या डिस्टन्स मध्ये मूव्ह करायचं आहे त्यासाठी डायरेक्टली पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट यूज जरी केला तरी पण चालेल. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय होते वर्क, आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कोणता आहे बघा, कोणत्याही एकाने तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. तर इथं लिहिता येईल मग वर्क W इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू इथं राहील Q1 Q2 डिवायडेड बाय R. आता R च्या ऐवजी इथं काय असते की दोघांमध्ये असणारं जे काही डिस्टन्स दॅट इज R12 म्हणजे R2 मायनस ऑफ R1 च्या फॉर्म मध्ये आपल्याला घेता येईल, दोघांच्या याच्यामध्ये असणारा डिस्टन्स म्हणू आपण. तर यालाच असं लिहिता येईल बघा, तर हे सेपरेट करून जर घ्यायचं जरी झालं तर इथं लिहिता येईल 1/R2 मायनस 1/R1. बघा तर हा एक आहे किंवा हाच फॉर्म्युला तर आपला पोटेन्शियलचा पण आहे ना, एक चार्ज सेपरेट जरी केला तर 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 डिवायडेड बाय R2 मायनस Q1 डिवायडेड बाय काय असेल R1 म्हणजे दोन ठिकाणी असणारा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा डिफरन्स तो पण चालेल. तर इथं लिहिता येईल मग W इज इक्वल टू याची व्हॅल्यूज आहे, तर 1/4 पाय एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 9 इंटू 10⁻⁹ इंटू Q1 पहिला चार्ज कोणता आहे तर 10 इंटू 10⁻⁻6. दुसरा चार्ज कोणता आहे तर 4 इंटू 10⁻⁻6. राहिला प्रश्न डिस्टन्स 1 डिवायडेड बाय एक डिस्टन्स आहे बघा, सुरुवातीला आपण या दोघांमध्ये असणार कोणते एक डिस्टन्स आपण कन्सिडर केलं 10 सेंटीमीटर, त्यानंतर मूव्ह केलं म्हणजे फायनल डिस्टन्स किती होणार आहे 2 न कमी येईल, 2 न कमी येईल म्हणजे किती होईल 8 सेंटीमीटर, म्हणजे एक राहील 8 सेंटीमीटर मायनस ऑफ एक घेतला आपण इनिशियली किती 10 सेंटीमीटर. या प्रकारे तुम्हाला लिहिता येईल. आता याला जर आपण सिम्प्लिफाय जरी केलं तर W इज इक्वल टू बघा, तर इथं आहे 9 इंटू इथं काय दिसत आहे 4 इंटू 10⁻⁴ याला पॉवर काय नाही म्हणजे काय राहील 1. बघा 9 प्लस 1 किती होईल 10, 10 मायनस 6 मायनस 12 -12 आणि प्लस 10 दॅट इज -2. आता याला सिम्प्लिफाय करू तर इथं 1 डिवायडेड बाय 8 इंटू 10⁻⁴ काय दिसत आहे -2 मायनस 1 डिवायडेड बाय 10 इंटू 10⁻⁴ काय दिसत आहे -2. आपण इथं लिहिता येईल दॅट इज 36 इंटू 10⁻⁻2 इंटू याचा LCM घेतलाय आपण. इथं राहील दॅट इज 8 इंटू 10⁻⁻2 इंटू 10 इंटू 10⁻⁻2 कंबाईन केले, याला क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 10 इंटू 10⁻⁻2 मायनस ऑफ 8 इंटू 10⁻⁻2 म्हणजे इथं राहील 36 इंटू 10⁻⁻2 इंटू 10⁻⁻2 कॉमन जरी काढलं तर 10 मायनस 8 किती होईल दॅट इज 2 इंटू 10⁻⁻2 डिवायडेड बाय इथं आहे 8 इंटू 10⁻⁻, बघा सिम्प्लिफाय करा -2 आणि हा किंवा आहे तसंच ठेवलं इथं -2 इंटू 10⁻1 इंटू 10⁻2 बघा 10⁻2 कॅन्सल, हा सुद्धा -2 कॅन्सल होऊन जाईल. तर 8 ला आपण या 2 ने डिवाइड केलं, 8 ला इथं राहील 4 ने आणि 4 ने डिवाइड केला याला तर नियर अबाउट 9 टाइम्स भाग जाईल, म्हणजे वर्क W इज इक्वल टू इथं 9 आहे तसंच ठेवलाय. इथं न्यूमरेटर मध्ये काहीच नाही आहे, डिनॉमिनेटर मध्ये मात्र किती आहे 10 टू द पॉवर +1 आहे नाही का, याला वर जरी पाडलं तर 10 टू द पॉवर किती होईल -1. मग -1 साठी एक डिजिट शिफ्ट करा म्हणजे W इज इक्वल टू किती राहील 0.9 जूल. तर याला मूव्ह करण्यासाठी तर वर्क किती लागेल दॅट इज 0.9 जूल म्हणता येईल. बघा परत एक वेळा लक्ष द्या, तसा ऑप्शन बऱ्याच जणांचा आलेला आहे. कृष्णा लोणारीचं B आलेला आहे, सार्थकचं C आलेला आहे, सिद्धी B, रुचा B, महेश B, समीक्षा मोरे B, सुमित मोरे B, ऋतुजा बुजाडे B, सर्वेश वागचौरे B, आरती वाघ B, आकांक्षा चव्हाण B, संकेत वाघ B, ऋतुजा ठेंगडे यांचं पण B आलेलं आहे. तरी पण काय ना, परत एक वेळा लक्ष द्या क्वेश्चन कडे.
बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, दॅट इज सीईटी 2025 ला. नीट लक्ष द्या. क्वेश्चन काय म्हणताय बघा, 2 पॉइंट चार्जेस, 2 पॉइंट चार्ज घेतले. पहिला चार्ज कोणता आहे, दॅट इज 10 मायक्रोकुलमचा. इथे लिहून घेतला आपण Q1 इज इक्वल टू 10 मायक्रोकुलम. याला कन्वर्ट केलं, दॅट इज 10 इंटू 1 मायक्रोकुलम म्हणजे 10⁻⁴ किती होईल, -6 कुलम. दुसरा चार्ज दिलाय 4 मायक्रोकुलम, दॅट इज Q2 इज इक्वल टू काय होईल, 4 मायक्रोकुलम, दॅट इज 4 इंटू 10⁻⁻6 कुलम. आर प्लेस बाय 10 सेंटीमीटर. या दोघांमध्ये असणारा सुरुवातीचा डिस्टन्स पाहिजे त्याला आपण R1 कन्सिडर करू. दॅट इज डिस्टन्स R1 इज इक्वल टू किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. तर पुढे काय म्हणताय बघा, द वर्क रिक्वायर्ड टू बी डन टू ब्रिंग देम 2 सेंटीमीटर क्लोजर. यांना 2 सेंटीमीटर जवळ घेऊन यायचंय. म्हणजे सुरुवातीला 10 सेंटीमीटर होतं, 2 सेंटीमीटर जवळ घेऊन आलं म्हणजे आता बाकी किती राहील, 8 सेंटीमीटर. म्हणजे फायनल डिस्टन्स R2 इज इक्वल टू किती असायला पाहिजे, 8 सेंटीमीटर. त्यासाठी बघा फॉर्म्युला घेतला, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय होते, वर्क. दॅट इज वर्क इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कोणता आहे, 1/4πε0 Q1 Q2 इंटू ब्रॅकेट मध्ये 1/R2 - 1/R1. व्हॅल्यूज पुट करा. W इज इक्वल टू, याची व्हॅल्यूज त्यांनी दिलेली आहे 9 इंटू 10⁻⁹. Q1 ची व्हॅल्यूज आहे तर 10 इंटू 10⁻⁻6. Q2 ची व्हॅल्यू आहे 4 इंटू 10⁻⁻6. इथं राहील 1/8 सेंटीमीटर मायनस 1/10 सेंटीमीटर. इथं नंबर कलेक्ट केले 9 इंटू 4. इथं राहील बघा 9 + 1 10 आणि हे -12 दॅट इज -2. इथं आहे 1/8 इंटू 10⁻⁻2 मायनस 1/10 इंटू 10⁻². हे झालं 36 इंटू 10⁻². याचा एलसीएम जरी काढला 8 इंटू 10⁻² इंटू 10 इंटू 10⁻². क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर किती होईल, 10 इंटू 10⁻² मायनस 8 इंटू 10⁻². सो इथं 36 इंटू 10⁻². या दोघांमधून जर 10⁻² कॉमन जरी काढलं तर 10 - 8 किती होईल, 2 इंटू 10⁻². डिवायडेड बाय इथं काय दिसतंय, 8 इंटू 10⁻² इंटू 10 इंटू 10⁻². बघा 10⁻² कॅन्सल, हेही कॅन्सल होऊन जाईल. इथं 2 ने डिवाइड केलं 4 नी इथं डिवाइड केलं 36 ला 9 टाइम्स. आणि आता हा जो +1 आहे हा वर गेल्यावर काय येईल, -1 म्हणजे 9 इंटू 10⁻⁻1 किंवा म्हणता येईल वर्क W इज इक्वल टू 0.9 जूल. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, बी. कळताय, हा क्वेश्चन समजलाय, कमेंट करा बरं मुलांनो, हा क्वेश्चन समजलाय तुम्हाला, कमेंट करा. काही अडचण यामध्ये? समीक्षा मोरे यस समजलाय, अंकिता मोरे समजलेला आहे, ऋतुजा भुजाडे समजलेला आहे, सार्थकला समजलेला आहे, महेश जाधवला समजलाय, आकांक्षा चव्हाणला समजलाय, अमृता वडाळकरला समजलेला आहे, सुमित मोरेला समजलाय, आनंद उगलेला समजलाय, स्वरांजली पठारे त्यांनाही काही अडचण नाही. बाकीचे मुलं रोहन बैरागी त्यांनाही समजलेला आहे. अजून तर ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन वरती आपण वर्क करू. गायत्री पैठणकर यांनाही समजलेला आहे, आकाश गाडेकर त्यालाही काही अडचण नाही, प्रीती कांबळेला काही अडचण नाही. म्हणजे मॅक्झिमम जणाला इथपर्यंतचा आजचा जेवढा काही पार्ट आहे तो समजलेला आहे. तर पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू मग आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन समजून घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, त्याने म्हटलेलं आहे टू चार्ज स्पियर, 2 स्पियर्स आहेत, एक आहे ए आणि दुसरा आहे बी, ऑफ रेडियस ए ची रेडियस स्मॉल ए, बी ची रेडियस स्मॉल बी रिस्पेक्टिव्हली, आर ऍट सेम इलेक्ट्रिक पोटेन्शियल. दोघांचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम आहे. तर दोघांचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम आहे म्हणजे याला असं लिहिता येईल VA इज इक्वल टू VB. दोघांचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम आहे. फॉर्म्युला घेऊ आपण. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला 1/4πε0. इथं काय राहील तर Q डिवाइडेड बाय R, नाही का. मग इथं QA आणि इथं काय असेल RA इज इक्वल टू, यासाठी कसं लिहिता येईल 1/4πε0. इथं राहील QB डिवाइडेड बाय RB.
बघा 1/4πε0 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं असेल QA डिवायडेड बाय RA इज इक्वल टू QB डिवायडेड बाय RB. ठीक आहे, तर याने दिलेलं आहे, पण या दोघांसाठी जर तुम्ही जरी म्हणाल तर या QA ला असंच ठेवू आपण, या QB ला इकडे पाठवा, इज इक्वल टू हा RA न्यूमरेटर मध्ये जाईल, इथं येईल डिवायडेड बाय RB. सो इथं लिहिता येईल चार्ज ऑन A डिवायडेड बाय चार्ज ऑन B इज इक्वल टू, बघा रेडियस A ची रेडियस किती आहे स्मॉल a, आणि B ची रेडियस किती दिलेली आहे स्मॉल b, म्हणजे हा झाला एक पार्ट. करता इथपर्यंत बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय की टू चार्ज स्पियर, दोन चार्ज स्पियर आहे, दोनच्या दोन्ही स्पियरच आहेत, एक आहे A आणि दुसरा आहे B. ऑफ द रेडियस, पहिल्याची रेडियस A आहे, दुसऱ्याची रेडियस आहे B रिस्पेक्टिव्हली, आर ऍट सेम पोटेन्शियल. तर दोघांचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम आहे, म्हणजे इथं VA इज इक्वल टू VB, म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट A इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट B. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे 1/4πε0, इथं राहील Q डिवायडेड बाय R इज इक्वल टू B साठी राहील 1/4πε0 Q डिवायडेड बाय काय म्हणता येईल R म्हणून, इथं राहील QA डिवायडेड बाय इथं असेल RA, इथं राहील QB डिवायडेड बाय काय म्हणता येईल RB. QA तसाच ठेवला, याला इकडे पाठवल्यावर बघा तर QA डिवायडेड बाय RA इज इक्वल टू QB डिवायडेड बाय RB. QB ला इकडे पाठवा, म्हणजे QA डिवायडेड बाय QB इज इक्वल टू RA डिवायडेड बाय RB. बट RA ची व्हॅल्यू किती आहे स्मॉल a, आणि RB ची व्हॅल्यू किती आहे स्मॉल b. ठीक आहे, म्हणजे QA डिवायडेड बाय QB इज इक्वल टू आलं तर A डिवायडेड बाय B. पुढे काय म्हणताय बघा, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो पाहिजे, सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ A टू दॅट ऑफ B. म्हणजे आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ A, म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज सिग्मा A डिवायडेड बाय तुम्हाला सिग्मा B कॅल्क्युलेट करायचा आहे. आता सिग्मा A डिवायडेड बाय सिग्मा B कॅल्क्युलेट करायचे असेल तर सरफेस चार्ज डेन्सिटी एक रुटीन फॉर्म्युल्यापासून आपण सुरुवात करू. दॅट इज सिग्मा है ना, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे टोटल चार्ज डिवायडेड बाय काय होते टोटल एरिया. मग सिग्मा इज इक्वल टू सरफेस चार्ज डेन्सिटी दॅट इज Q डिवायडेड बाय एरिया. दोनच्या दोन्ही स्पियरच आहे, मग एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला कोणता आहे 4πr चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथं लिहिता येईल तर इथं बघा आता सिग्मा A इथं राहील QA इथं किती असेल RA इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन कसं लिहाल तर सिग्मा B इज इक्वल टू इथं लिहिता येईल QB डिवायडेड बाय 4π इथं लिहाल RB चा स्क्वेअर इक्वेशन 2. ठीक आहे, आपल्याला सिग्मा A डिवायडेड बाय सिग्मा P पाहिजे, म्हणजे इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 पाहिजे. मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 कसं लिहाल तर सिग्मा A डिवायडेड बाय सिग्मा B इज इक्वल टू, बघा तर राइट साइड राहील दॅट इज QA डिवायडेड बाय 4π इथं राहील RA चा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं काय लिहिता येईल दॅट इज QB डिवायडेड बाय 4π RB चा स्क्वेअर. रेसिप्रोकल घ्या, म्हणजे सिग्मा A डिवायडेड बाय सिग्मा B इज इक्वल टू इथं आहे QA डिवायडेड बाय 4π RA चा स्क्वेअर इंटू 4π RB चा स्क्वेअर डिवायडेड बाय QB. 4π कॅन्सल होऊन जाईल, मग इथं कलेक्ट करा, इथं लिहिता येईल QA डिवायडेड बाय QB इंटू इथं काय दिसतंय RB स्क्वेअर डिवायडेड बाय RA चा स्क्वेअर. आता व्हॅल्यूज पुट करू, बघा QA डिवायडेड बाय QB आपल्याकडे व्हॅल्यू आहे किती आहे A बाय B बरोबर, इंटू RB ची व्हॅल्यू किती आहे B, म्हणजे इथं लिहिता येईल B चा स्क्वेअर डिवायडेड बाय A चा स्क्वेअर. बघा एक A कॅन्सल झाला, एक B कॅन्सल होईल, मीन्स सिग्मा A डिवायडेड बाय सिग्मा B इज इक्वल टू काय लिहिता येईल तर B डिवायडेड बाय A. म्हणजे यांच्या सरफेस चार्ज डेन्सिटीचा रेशो किती असायला पाहिजे B बाय A. सो करेक्ट ऑप्शन कोणता आहे ऑप्शन C. बघा आता रोहन बैरागीचा ऑप्शन B आलेला आहे, देन कृष्णा लोणारीचा ऑप्शन C आलेला आहे, सुमित मोरे सी, ऋतुजा सी, महेश सी, समीक्षा सी, अमृता सी, ओम दुमाड सी, आरती वाघचा ऑप्शन C आलेला आहे. ज्यांचं ऑप्शन B आलं होतं त्यांनी चेक करून घ्या तुमचं कुठं चुकलं आहे ते. करताय तुम्हाला
हा क्वेश्चन समजलात आणि काय दिलेला आहे बघा, परत एक वेळा रिपीट करतोय. क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला, बरोबर. संकेत वाघचं सी आलेला आहे, रुचा आहे ना, त्यांचं पण सी ऑप्शन आलेला आहे. बघा काय म्हणताय, द टू चार्ज स्पियर ए अँड बी, दोन स्पियर्स आहेत ना, तर दोन्ही स्पियर, एक आहे ए आणि दुसरा आहे बी. पहिल्याची रेडियस आहे ए, दुसऱ्याची रेडियस आहे बी रिस्पेक्टिव्हली. आर ऍट सेम इलेक्ट्रिक पोटेन्शियल, दोघांचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम आहे. दोघांचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम आहे म्हणजे याला असं लिहिता येईल व्हीए इज इक्वल टू काय राहील व्हीबी. बघा व्हॅल्यूज पुट करू. व्हीए ची व्हॅल्यूज किती आहे 1/4πε0, इथं राहील QA डिवायडेड बाय RA इज इक्वल टू, इथं असेल 1/4πε0, इथं लिहिता QB डिवायडेड बाय काय घेऊ RB. 1/4πε0 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे QA डिवायडेड बाय RA इज इक्वल टू QB डिवायडेड बाय RB. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे QA डिवायडेड बाय QB इज इक्वल टू RA डिवायडेड बाय काय असेल RB. सो QA डिवायडेड बाय QB, RA ची व्हॅल्यू आहे A इंटू RB ची व्हॅल्यू आहे दॅट इज B. ठीक आहे. आता बघा आपल्याला विचारलं काय, यांचा रेशो पाहिजे. कुणाचा रेशो पाहिजे, द सरफेस चार्ज डेन्सिटी दॅट इज सिग्मा A डिवायडेड बाय सिग्मा B. आता सरफेस चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, टोटल चार्ज डिवायडेड बाय टोटल एरिया होते. सो सिग्मा A इज इक्वल टू, बघा टोटल चार्ज किती घेतला QA डिवायडेड बाय एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला घेऊ आपण 4πr चा स्क्वेअर दॅट इज 4πRA चा स्क्वेअर, इक्वेशन 1. दुसरं लिहिता येईल सिग्मा B इज इक्वल टू QB डिवायडेड बाय 4πRB चा स्क्वेअर, इक्वेशन 2. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घेतलं, इथं राहील काय सिग्मा A डिवायडेड बाय सिग्मा B is equal to QA divided by 4πRA square divided by QB divided by 4πRB चा स्क्वेअर. सिग्मा A divided by सिग्मा B is equal to काय राहील QA divided by 4πRA चा स्क्वेअर इंटू इथं राहील 4πRB चा स्क्वेअर डिवायडेड बाय QB. 4π कॅन्सल, QA डिवायडेड बाय QB इंटू इथं काय दिसतंय RB स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहील RA स्क्वेअर. इथं बघा QB डिवायडेड बाय QA याची व्हॅल्यूज आहे आपल्याकडे किती A बाय B इंटू RB ची व्हॅल्यू किती आहे B चा स्क्वेअर डिवायडेड बाय RA ची व्हॅल्यू A चा स्क्वेअर. A कॅन्सल, B कॅन्सल म्हणजे सिग्मा A डिवायडेड बाय सिग्मा B इज इक्वल टू काय असेल B बाय A आणि B बाय A म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, ऑप्शन सी. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल. नीट लक्ष द्या काय दिला यांनी, क्वेश्चन समजून घ्या. हा सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, लेट W जूल बी द वर्क डन टू मूव्ह अन इलेक्ट्रिक चार्ज Q. तर W दिलेला आहे वर्क आणि एक चार्ज कोणता आहे दॅट इज Q, मूव्ह करायचा आहे फ्रॉम अ प्लेस A वेअर पोटेन्शियल इज -5. म्हणजे एका पॉइंट वरती पोटेन्शियल -5 दिलेला आहे, म्हणजे इथं पाहिजे असता आपण याला असं लिहिता येईल दॅट इज VA इज इक्वल टू -5 व्होल्ट टू अनादर प्लेस B वेअर पोटेन्शियल इज V. म्हणजे VB इज इक्वल टू V आहे. द व्हॅल्यू ऑफ V इज, तर V ची व्हॅल्यू पाहिजे. WAB इज इक्वल टू काय दिलेला आहे W आणि चार्ज दिलेला आहे Q0 च्या ऐवजी Q. फॉर्म्युला घेऊ आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स VAB इज इक्वल टू WAB डिवायडेड बाय Q0. व्हॅल्यूज पुट करा म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज VAB म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट इज इक्वल टू WAB ची व्हॅल्यू किती आहे W डिवायडेड बाय इथं काय दिसतंय Q. आता VAB ला असं लिहिता येईल VB मायनस VA इज इक्वल टू W डिवायडेड बाय Q. VB ची व्हॅल्यूज किती आहे V मायनस ऑफ VA ची व्हॅल्यू किती आहे -5 इज इक्वल टू W डिवायडेड बाय Q. मायनस मायनस प्लस म्हणजे V प्लस 5 इज इक्वल टू W डिवायडेड बाय Q. आता या +5 ला दुसऱ्या साईडला पाठवा काय होईल मायनस, मीन्स V इज इक्वल टू W डिवायडेड बाय Q -5. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असायला पाहिजे दॅट इज, तर W डिवायडेड बाय Q0 किंवा Q मायनस काय असेल 5 म्हणू आपण. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल तर ऑप्शन डी. कळताय. ते लक्षात आलं. बघा आता महेश जाधवचा ऑप्शन डी आलेला आहे, रोहन बैरागीचा ऑप्शन डी आलेला आहे, सार्थकचा ऑप्शन डी, ऋतुजा बुजाडेचा डी आलेला आहे, सर्वेश वागचौरेचा डी, ऋतुजा ठेंगडेचा ऑप्शन डी आलेला आहे. अजून बाकीचे मुलांना तुमचं ऑप्शन नाही आलं, बाकीचे
क्वेश्चन समजलाय तुम्हाला इथपर्यंत? समीक्षा मोरेचा ऑप्शन डी आलेला आहे, प्रीती कांबळेचा ऑप्शन डी आलेला आहे, अमृता वडाळकर यांचं पण ऑप्शन डी आलेला आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन समजून घ्या काय दिलेला आहे. क्वेश्चन विचारलेला आहे सीईटी 2025 ला. नीट समजून घ्या, पटकन लक्षात येईल तुम्हाला. क्वेश्चन काय म्हणताय बघा. द 2 पॉइंट्स कॅपिटल ए अँड कॅपिटल बी, 2 पॉइंट्स आहेत, एक आहे ए आणि एक आहे बी, आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स स्मॉल आर. दोघांमध्ये असणारा डिस्टन्स पण त्यांनी दिलेला आहे, किती आहे? स्मॉल आर. ऑन अन इक्विपोटेन्शियल सरफेस, हाऊ मच वर्क इज डन टू मूव अ टेस्ट चार्ज Q0 ऍट ए फ्रॉम पॉइंट ए टू बी. आपल्याला ए टू बी पर्यंत मूव्ह करण्यासाठी नेमकं किती वर्क केलं जाईल, तर ते वर्क तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बघा 2 पॉइंट दिलेले आहे. 2 पॉइंट कुठं आहे, तर एक आहे पॉइंट ए आणि दुसरा आहे पॉइंट बी. एक चार्ज मूव्ह करायचा आहे. बघा आता बेसिक रिलेशन पासूनच सुरुवात करू. VAB 2 पॉइंट आहे म्हणून इथं घेतलं, इथं राहील WAB डिवायडेड बाय काय असेल, चार्ज Q च्या ऐवजी घेऊ Q0. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे इथं लिहिता येईल VAB इंटू Q0 इज इक्वल टू WAB. साइड चेंज करा म्हणजे लिहिता येईल WAB इज इक्वल टू VAB इंटू Q0. आता VAB ला असं लिहिता येईल का, VB मायनस VA इंटू काय असेल Q0. बरोबर. आता VB चा अर्थ आहे पोटेन्शियल ऍट पॉइंट बी आणि VA चा अर्थ आहे पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. हे दोनही पॉइंट कुठं आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे असा काही सरफेस की ज्याच्या प्रत्येक पॉइंट वरती इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यूज काय असेल, सेम राहील. त्याला काय म्हणू आपण, इक्विपोटेन्शियल सरफेस. त्यानुसार जर आपण विचार जरी केला तर या पॉइंट ए वर असणारं पोटेन्शियल आणि बी वर असणारं पोटेन्शियल सेम आहे. म्हणजे इथं लिहिता येईल V मायनस V इंटू काय असेल Q0. V मायनस V काय येईल 0 इंटू Q0 अँड 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज काय असेल 0. म्हणजे म्हणता येईल की या इक्विपोटेन्शियल सरफेस मध्ये एखाद्या चार्जला मूव्ह करण्यासाठी वर्क किती राहील, 0. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, डी. बघा आता इथं तर अंकिता मोरेचं डी आलेला आहे, कृष्णा लोणारीचं डी ऑप्शन आलेला आहे, रुचाचं डी आलेला आहे, समीक्षा मोरेचं डी आलेला आहे ऑप्शन, मयूर बाबरचा ऑप्शन डी आलेला आहे, अजून ऋतुजाचा ऑप्शन डी आलेला आहे, रोहन बैरागीचा ऑप्शन डी आलेला आहे, सार्थक कवडेचा ऑप्शन डी आलेला आहे, ऋतुजा भुसाडेचा ऑप्शन डी आलेला आहे, आकांक्षा चव्हाणचा ऑप्शन डी आलेला आहे, देन अमृता वडाळकरचं पण ऑप्शन डी आलेला आहे. मॅक्झिमम जणांना समजलेला आहे क्वेश्चन. देन महेश जाधवचं डी आलेला आहे, संकेत वाघचं पण ऑप्शन डी आलेला आहे. व्हेरी गुड. म्हणजे जवळपास सगळ्यांचा ऑप्शन काय आलेला आहे, डी. क्वेश्चन समजला बाळांनो काय दिलेला आहे. तर बघा परत एक वेळा काय आहे ना की लक्ष द्या क्वेश्चन वरती. क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, द 2 पॉइंट्स कॅपिटल ए अँड कॅपिटल बी आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स स्मॉल आर ऑन अन इक्विपोटेन्शियल सरफेस. 2 पॉइंट्स घेतलेले आहेत, एक आहे बी आणि एक आहे ए. हे दोन्ही एकमेकापासून ऍट अ डिस्टन्स आर वरती आहे, पण कंडिशन कोणती आहे माहित आहे, हे दोन्ही कुठं आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस वरती. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हाऊ मच वर्क इज डन टू मूव्ह अ टेस्ट चार्ज. एक टेस्ट चार्ज Q0 मूव्ह करण्यासाठी किती वर्क लागेल, तर ते वर्क तुम्हाला फाइंड करायचं आहे. बेसिक फॉर्म्युला घेतला, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय होते, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. 2 पॉइंट आहे म्हणून आपण VAB घेतलं, इज इक्वल टू वर्क बिटवीन पॉइंट ए अँड बी डिवाइडेड बाय चार्ज काय घेतलं Q0. क्रॉस मल्टिप्लाय करा, VAB इंटू Q0 इज इक्वल टू WAB. साइड चेंज केल्यावर काय होईल, WAB इज इक्वल टू VAB इंटू काय लिहिता येईल Q0. आता VAB म्हणजेच काय होईल, VB मायनस VA इंटू काय लिहिता येईल Q0. VB चा अर्थ होते पोटेन्शियल ऍट पॉइंट बी आणि VA चा अर्थ काय की पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. आता तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर हे दोनचे दोन्ही काय की इक्विपोटेन्शियल सरफेस वरती आहे. इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे असा काही सरफेस की ज्या पॉइंट वरती इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यूज काय असेल, सेम राहील. सो बी वरती पण 20 आहे आणि ए वरती पण 20 राहील. सो V मायनस V इंटू Q0, तर V मायनस V किती होईल, 0 इंटू काय म्हणता येईल Q0. सो 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0, म्हणजे वर्क बिटवीन 2 पॉइंट्स दॅट इज WAB इज इक्वल टू काय राहील 0. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, डी. कळताय. तर पुढचा क्वेश्चन बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या.
हा क्वेश्चन कम्प्लीट होणार नाही, पण तरी ठीक आहे. मला एक सांगा, याच्या आधी इथपर्यंत आपण जे क्वेश्चन कंटिन्यू केले, की आतापर्यंत जेवढे काही आणि आजच्या सेशन मध्ये आपण घेतलेले आहेत, इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे? बघा, जेवढे आपण क्वेश्चन कंटिन्यू केले आतापर्यंत किंवा आजच्या सेशन मध्ये जे आपण सुरुवात केली होती, सुरुवात कुठून केली होती आपण? तर थेरॉटिकल पॉईंट पासून, थेरॉटिकलच्या पॉईंटच्या नंतर आपण काही क्वेश्चन्स कंटिन्यू केले होते. तर या क्वेश्चन मध्ये कुणाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट करा मला. समीक्षा शेलारचं म्हणणं आहे नो डाऊट. प्रीती कांबळे नो प्रॉब्लेम. ऋतुजा भुजाडे नो प्रॉब्लेम. महेश जगताप सगळं समजलंय. सिद्धीचं म्हणणं आहे ऑल क्लिअर सर. समीक्षा मोरे क्लिअर. देन अमृता वडाळकर नो प्रॉब्लेम. आकांक्षा चव्हाण नो प्रॉब्लेम. आरती वाघ नाही, काही प्रॉब्लेम नाही. प्रीती कांबळे म्हणताय सर मी गाव. तर प्रीती कांबळे तुम्ही टेस्ट ऑनलाईन देऊ शकता, काही अडचण नाही. स्वरांजली पठारे नो प्रॉब्लेम. मयूर बाबरचं काही प्रॉब्लेम नाही. अक्षय गाडेकर काही प्रॉब्लेम नाही. तर रोहन बैरागी नो प्रॉब्लेम. तर जवळपास आहे ना सगळ्यांना इथपर्यंतचा पाठ समजलेला आहे. बाळांनो प्रॅक्टिस राहू द्या, कारण प्रॅक्टिस जर नसेल तर सगळं विसरून जाल. प्रतीक्षा काळेचे म्हणणं आहे नो प्रॉब्लेम. संकेत वाघचं पण म्हणणं आहे काही अडचण नाही. जेवढं जास्त प्रॅक्टिस करतील तेवढी जास्त प्रॅक्टिस करा. तुम्ही क्वेश्चन्स इथं समजल्याच्या नंतर रिसेंट मधलेच आपण सगळे क्वेश्चन्स घेतोय. मी 2025 चेच क्वेश्चन घेतलेले आहेत. तर याला रिलेट करणारे जे काही क्वेश्चन्स आहे पाठीमागच्या वर्षाचे ते सुद्धा सॉल्व्ह करून बघत चला तुम्ही. त्याच्यात काही अडचण जरी आली तर विचारत चला. तर पण तुमची प्रॅक्टिस मात्र महत्वाची आहे, कारण तुम्ही प्रॅक्टिस जर नाही जरी केली तर अडचणी वाढतील. कारण आता तात्काळ तुम्हाला समजलंय, पण नंतर काय ना की तुम्ही विसर पडल्यासारखा होईल. एक्झाम पर्यंत तर तुम्हाला विसरायचं नाही. पुढच्या अजून 1.5 ते 2 महिने तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि लक्षात ठेवण्याचा सर्वात बेस्ट वे एकच आहे, आणि तो म्हणजेच काय? प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढंच काय ना की तुमच्यासाठी चांगलं आहे. तर ठीक आहे, मग आज आपण इथं थांबून घेऊ. आजच्या याच्यामध्ये कुणाला काही अडचणी नाही आहे तर वाचलेला पाठ मग आपण तर नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करू. थँक्यू. कुणाला काही अडचणी जरी असेल तर विचारू शकता तुम्ही. ओके, कुणाला काही अडचण नाही. ठीक आहे.